सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। दोन बालकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला मोठे यश। वन विभागाने पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात पाहिल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। यावल तालुक्यात दोन बालकांचा बळी घेणाऱ्या बिबट्या अखेर वन विभागाने रात्रीच्या वेळेस यशस्वी सापळा रचून केले जेरबंद। शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निश्वास सोडला। या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावलच्या पश्चिम वन क्षेत्राच्या परिसरात मागील 1 महिन्यापासून धुमाकूळ घालणारा व 2 चिमुकल्यांचा बाळांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जळगाव येथील यावल विभागाचे वन संरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डांभुर्णी शिवारातील काल बाळाची शिकार केलेल्या ठिकाणी काईभूत शेत शिवारात गट क्रमांक 741 या शेतात पुनश्च बिबट्या शिकार करण्यासाठी येणार असे नियोजन आखून यावल पश्चिम क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, पूर्व वन क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पटांगरे यांच्यासह रेस्क्यू पथकाने वन कर्मचारी यांनी डांभुर्णी शिवारातील त्यांच्या शेतात रात्री 9:30 वाजेच्या सुमारास बिबट्या शिकारासाठी आला असता त्यास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले। दरम्यान जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यास बोरगाव नागपूर येथे पाठवण्यात आल्याचे वन विभागाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली असून बिबट्या वन विभागाच्या माध्यमातून पकडला गेल्याचं वृत्त परिसरात कळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा।